Co-powered by टेक्नो। लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। जवळपास 20 ते 25 विद्यार्थी जे आहेत ते कावीळ आणि डेंगू सारख्या सदृश आजाराने ग्रस्त झालेले आहेत। हे मुलं जी आहेत ते आता घरी गेलेली आहेत आणि त्यांच्यावर आता औषध उपचार करण्यात येत आहेत। ही पालक मंडळी जी आहेत ती मोठ्या संख्येने या नवोदय विद्यालयामध्ये जमलेली आहेत आणि ते जाब विचारतात नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाला की ही मुलं आजारी कशी पडली, जी शिक्षणासाठी इथे ठेवण्यात आलेली होती। मला सांगा, या विद्यालयावर तुमचा आरोप काय आणि मुलं आजारी कशी पडली? या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही, आरो बंद पडलेले आहेत, दूषित पाणी आहे, याबरोबरच स्वच्छता नाही, स्वच्छतेचं भान या ठिकाणी राखलं जात नाही। यामुळे विद्यार्थी शिकण्याच्या ऐवजी ह्याच्यामध्ये जास्त त्यांची ऊर्जा खर्च होऊ लागलेली आहे आणि म्हणून याकडे वेळीच लक्ष दिलं तर ठीक आहे, अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांना पाठवणार नाही नवोदय विद्यालयामध्ये। आणि म्हणून एवढं नाव आहे नवोदय विद्यालयाचं, विद्यार्थ्यांना होतकरू प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केली जाते। जवळपास 15,000 विद्यार्थ्यांपैकी 80 विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी होते। मग त्यांचं गुणवान होण्याच्या ऐवजी जर त्यांचं खच्चीकरण होत असेल, त्यांना जर न्याय मिळत नसेल, त्यांना जर त्यांचं प्रतिभा जर घटत असेल तर इथं ठेवून उपयोग काय? म्हणून आम्ही म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी आजारी पडतात, ही गोष्ट कशी लक्षात आली? सर, आता गणपतीच्या पिरियडमध्ये मुलांना सुट्टी झाली, त्यावेळेस मी मुलाला घ्यायला आलो, त्यावेळेस मी सामान खरेदी करते वेळेस त्याचे पाय थरथर कापत होते बाहेर गेल्यानंतर। मग तो खाली बसायला लागला। मी म्हणलं काय झालं तुला? म्हणलं पप्पा मला अशक्तपणा वाटायला लागलाय। मग त्यावेळेस मी डॉक्टरकडे गेल्यानंतर तपासणी केल्यानंतर कळालं की हे प्रॉब्लेम झालेत म्हणून। मग का बरं लक्ष देत नाही सर? आम्ही ह्यांच्या भरोशावर इथं मुलं आणून सोडतो शाळेमध्ये, नवोदय विद्यालयामध्ये, तर पाणी नाही आहे, आरो फिल्टर बंद आहेत। त्यांची कल्पना आहे ना सांगायची पालकांना किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आहे। सर, माझा मुलगा राजस्थानमध्ये सैनिक स्कूलमध्ये लागलेला मुलगा, तिथं ॲडमिशन कॅन्सल करून मी लातूरमध्ये ॲडमिशन घेतले। का तर लातूरमध्ये शिक्षण माहेरघर आहे, विद्याचं माहेरघर आहे, म्हणून मी इथं ठेवलं आणि हे आज मला परिस्थिती बघायला भेटली सर। आज अक्षरशः आम्हाला जेवण जात नाही सर, मी ते माझ्या मुलाला बघितलं तर काय करणार सांगा ना। काय उदगीर, जळकोट ह्या भागातून येतात सगळेजण अपेक्षा ठेवून, आणि इथं मेडिकल नाही आहे सध्या या नवोदय विद्यालयामध्ये। आणि आम्ही लोकांना सांगतो नवोदय विद्यालय खूप छान आहे, खूप भारी आहे। एवढ्या नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय मुलांकडे आणि त्यामुळं मुलं आजारी पडतात असा आरोप होतोय। मला सांगा, एवढ्या मोठ्या संख्येनं जे मुलं आजारी पडल्याची गोष्ट समोर आली तर कसं, म्हणजे ज्या मुलांवर उपचार आहेत ते प्रशासनाकडनं केले जात आहेत का घरी तुम्ही करताय? नाही, प्रशासनानं करणं जात आहे आणि मुलं आता सध्या भीतीच्या पोटी आहेत की नवोदय विद्यालयामध्ये यायला तयार नाहीत सर मुलं, की एवढं भयानक परिस्थिती आहे की उठून सध्या बसता नाही गेलेत विद्यार्थ्याला। एवढं भयानक परिस्थिती आहे सध्या, आणि एवढं हुशार विद्यार्थी जिल्ह्यातून 17-18 हजार विद्यार्थी परीक्षेला बसतात, त्याच्यात 80 विद्यार्थी घेतात, तरी सध्या एवढं नवोदय विद्यालयाचं दुर्लक्ष आहे। मुलांच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचलात, काय उत्तर देण्यात आलं त्यांच्याकडनं? आज प्राचार्य सर या ठिकाणी उपस्थित नाहीत। आम्ही ज्यांच्याकडे चार्ज होता त्यांना आम्ही विचारण्यात आलं तर ते म्हटले की आम्ही त्यांच्या कानावर घालू। आमचं पालकाचं एकच म्हणणं आहे सर की हे सर्वजण दुर्लक्षपणा करत आहेत, कारण दूषित पाण्यामुळे जास्तीत जास्त रोग जे होतात ते दूषित पाण्यामुळे होतात आणि केवळ फक्त आणि हे पाण्यामुळेच रोग झालेले आहेत। आम्ही त्यांना वारंवार सूचना केली, वारंवार त्यांना भेटलो, सांगितलं, आम्ही करू असंच म्हणतायत। पण आज अशी परिस्थिती आहे की जवळपास 27 ते 30 मुलं आमच्या माहितीस्तव आमच्याकडे रिपोर्ट पण आलेले आहेत, त्या रिपोर्टच्या माहितीनुसार जवळपास 27 ते 30 मुलं आज दवाखान्यामध्ये बरेचसे ॲडमिट आहेत आणि ह्यांना सांगितलं तर हे निष्काळजीपणा करतायत। मग आम्हालाच असा प्रश्न पडला की आमच्या पाल्याचं भविष्य काय आहे? आम्ही हे विचारण्यासाठी इथं आलोत, पण प्राचार्य सर उपस्थित नसल्यामुळे आम्हाला काही त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तर मिळू शकलं नाही। शैक्षणिक गुणवत्ता दूर राहिली, मात्र मुलांच्या आरोग्याची काळजी जी आहे ते या पालकांना सतावते आहे आणि 20 ते 25 विद्यार्थी जे आहेत ते आता कावीळ आणि डेंगू सारख्या आजारामुळं ते उपचार घेत आहेत आणि ही गोष्ट गंभीर आहे। महेंद्र जोंद्रे, TV9 मराठी, लातूर। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।